एकदा चार चोर एका श्रीमंत माणसाच्या घरात चोरी करायला जातात. तिथून ते खूप सारं धन गोळा करतात आणि जंगलाच्या दिशेने जातात. चालून चालून दमल्यामुळे ते विचार करतात की आपण या धनाची वाटणी सकाळी करू. सकाळ होते तशी त्यांना खूप भूक लागते, तर त्यातले दोन साथीदार जेवणाची व्यवस्था करण्यासाठी शहराकडे जातात. तर रस्त्याने त्यांची नियत खराब होते. तर ते विचार करतात जंगलात असलेल्या दोन साथीदारांना आपण मारून टाकू आणि त्यांचा सुद्धा हिस्सा आपणच घेऊ. अशी योजना करून ते खूप सारी मिठाई विकत घेतात आणि त्या मिठाईमध्ये ते विष कालवतात. जंगलात असलेल्या दोन साथीदारांची सुद्धा नियत खराब होते आणि ते सुद्धा असाच विचार करतात की शहराकडे गेलेल्या दोन साथीदारांना आपण मारून टाकू आणि त्यांचा सुद्धा हिस्सा आपणच घेऊ. शहराकडे गेलेले दोन साथीदार परत येतात. तेवढ्यात उरलेले दोन साथीदार त्यांना म्हणतात, तुम्ही हातपाय धुवा, आपण नंतर खाऊ. तर ते हातपाय धुवायला विहिरीकडे जातात. तसेच उरलेले दोन साथीदार मागून त्यांना विहिरीमध्ये ढकलून देतात. तर पोहता येत नसल्यामुळे त्या दोघांचा मृत्यू होतो. तर खुशी खुशीने हे दोघं पण ती मिठाई खातात आणि मिठाई खाल्ल्यामुळे उरलेल्या दोन साथीदारांचा सुद्धा मृत्यू होतो. या गोष्टीचं तात्पर्य असं की चुकीच्या मार्गाने कमवलेलं धन कधीच फलत नाही. म्हणून नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, धन हे नेहमी योग्य मार्गाने आणि प्रामाणिकपणानेच कमवलं पाहिजे.